ब्राह्मो समाज हे फक्त एक आंदोलन नव्हतं, तर बंगालमध्ये सुरू झालेली एक क्रांती होती. सगळी गोष्ट आहे एका विचाराची, ज्याने बंगालचा इतिहासच बदलून टाकला. तर पाहूया हा सगळा प्रवास. सुरुवात झाली आत्मीय सभेने, मग आला ब्राह्मो समाज आणि नंतर पडली फूट. आणि या प्रवासाची सुरुवात केली एका दूरदृष्टीच्या माणसानं, राजा राममोहन रॉय. त्यांचा ज्ञानाचा शोध खूप मोठा होता. त्यांनी इस्लाम, मूळ बायबल आणि उपनिषदांचा खोलवर अभ्यास केला. आणि या अभ्यासातूनच 1815 मध्ये त्यांनी एकेश्वरवादी विचारांसाठी आत्मीय सभेची स्थापना केली. पुढे 20 ऑगस्ट 1828 ही तारीख खूप महत्त्वाची ठरली, कारण ह्याच दिवशी ब्रह्मो समाजाची स्थापना झाली. एका नव्या युगाची ही नांदी होती. समाजाचं मुख्य तत्व होतं एकेश्वरवाद, म्हणजे ईश्वर एकच आहे, तो निर्गुण आणि निराकार आहे. आणि म्हणूनच मूर्तीपूजा आणि अनावश्यक कर्मकांडांना त्यांचा थेट विरोध होता. पण त्यांची शिकवण फक्त देवाबद्दल नव्हती, त्यात बंधुभाव, सेवा आणि विश्वबंधुत्वाचाही समावेश होता. राजा राममोहन रॉय यांच्यानंतर समाजाची धुरा इतरांनी सांभाळली. 1942 मध्ये देवेंद्रनाथ टागोर आले आणि त्यांनी या चळवळीला एक नवी दिशा दिली. खरं तर संपूर्ण टागोर कुटुंबाचे योगदान खूप मोठं होतं. पण जसा जसा समाजाचा प्रभाव वाढला, तसे विचारांमध्ये मतभेदही वाढू लागले. आणि मग आलं 1866 साल, जेव्हा एक मोठं वळण आलं. देवेंद्रनाथ टागोर आणि केशवचंद्र सेन यांच्या नेतृत्वाखाली समाजात 2 गट पडले, आदी आणि भारतीय ब्राह्मो समाज. पण केशवचंद्र सेन यांच्या मुलीच्या बालविवाहामुळे भारतीय ब्राह्मो समाजात पुन्हा फूट पडली. आणि यातूनच साधारण ब्राह्मो समाजाची स्थापना झाली. या नव्या गटात अनेक मोठी नावं जोडली गेली आणि सुधारणेचा वारसा पुढे चालू राहिला. मग प्रश्न हा आहे की एखाद्या समाजाने सुरू केलेले हे विचार आजही तितकेच महत्त्वाचे आहेत का?